अनेकांचा समज असतो, की भांग खाल्ला की माणूस रिलॅक्स होतो. कोणतंही टेन्शन डोक्यात राहत नाही. एन्जॉय करता येतो, असं अनेकांचं मत असतं. मात्र भांग खाल्ल्याचे दुष्परिणाम देखील आहेत. ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. त्यामुळे यावर डॉक्टरांचं मत काय आहे ते जाणून घेऊयात. खरं तर महाशिवरात्री म्हटली की देवाचा प्रसाद म्हणून बरेच लोक भांगेचं सेवन करतात. पण ज्यांना अजिबात सवय नाही अशा लोकांना मात्र त्या थोड्याशा अंशाने सुद्धा त्रास होऊ शकतो. खरं तर धार्मिकतेच्या नावाखाली अशा प्रकारे कोणीतरी सेवन करणं हे गैरच आहे. कारण ती एक नशा आहे आणि कुठलीही नशा ही वाईटच असते. जेव्हा भांग घेतला जातो बऱ्याच वेळेला तो हा गोड पदार्थांसोबत दिला जातो, म्हणजे गोड दूध किंवा गोड प्रसाद, गोड लाडू, गोड पेढा ह्याच्या माध्यमातून दिला जातो. कारण त्या गोडाच्या स्वादामुळे त्याचा जो इफेक्ट आहे, त्याची जी नशा आहे ती वाढते. आणि याचे साईड इफेक्ट म्हणण्यापेक्षा किंवा याचा दुष्परिणाम म्हणण्यापेक्षा याचे जे इफेक्ट आहे ते आपण समजा, आजकालच्या तरुणाईला हाय ऑन होणे, हवेत जाणे हा प्रकार खूप आवडतो. आणि अशा प्रकारे जर कोणी भांग घेतलं तर ते भांग घेतल्यामुळे ते हाय ऑन होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणजे नक्की काय होतं, तर आपल्या स्वतःच्या विश्वातून एका वेगळ्या विश्वात गेल्याचं फिलिंग, हवेत असल्याचं फिलिंग त्यांना येतं. नको ती बडबड, नको त्या प्रकारे हसणे, नको त्या प्रकारे आरडाओरडा करणे हे त्यासाठी जाणवं लागतं. शॉर्ट टर्म मेमरी लॉस असा प्रकार आपण त्याला म्हणतो, किंवा कोऑर्डिनेशन जे असतं ते ह्या लोकांचं कमी होतं. म्हणजे आपण काय बोलतो आहोत, आपण किती बोलतो आहोत, आपण किती वेळापासून हसतो आहोत, आपण किती वेळापासून रडतो आहोत, आपण किती वेळापासून चालतो आहोत, याचीही जाणीव न लक्षात येणे, हा युज्युअली भांग घेतल्यानंतर होणारा प्रकार आहे. थोड्या प्रमाणात घेतलं तर साधारण एक 12 ते 24 तास त्याची ॲक्शन राहू शकते आणि हळू त्याची ॲक्शन कमी होते. डोळे एकदम ताठ होणं, डोळे लाल होणं, बोलताना स्लर्ड स्पीच किंवा अडखळत बोलणे, तहान खूप लागणे, गोड खाण्याची इच्छा होणे, हे त्याचे प्रायमरी लक्षणं कमी प्रमाणात घेतली जाऊ शकतात. जास्त प्रमाणात घेतले तर मात्र हे नक्कीच जीव घेणं ठरवू शकते. श्वास अडखळणं किंवा आपण ज्याला श्वास घेण्याचे अडचण येणं असं म्हणू शकतो. पेशंटला ऑक्सिजनची गरज पडू शकते, पेशंटला सलाईनची गरज पडू शकते, पेशंटला झोपेच्या इंजेक्शनची गरज पडू शकते आणि कधी-कधी सायकॅट्रिक ट्रीटमेंटची सुद्धा गरज पडू शकते. खरं तर डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयाचे आजार असलेले लोकं हे ऑलरेडी हाय रिस्कमध्ये असतात. आणि जेव्हा आपण अशा कुठल्याही प्रकारची नशा, त्यात भांगेची नशा जर घेतली तर हृदयाची गती वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि त्यातून जे हृदयाचे विकाराचे आजाराचे पेशंट असतील, ज्यांना हृदयाचा विकार आहे किंवा ज्यांना ब्लड प्रेशर आहे, त्यांचं ब्लड प्रेशर आणखी जास्त वाढून त्यांना कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते. डायबिटीसवाल्या रुग्णांना सुद्धा साखरेचं प्रमाण जर जास्त असेल तर मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे साखर आणि हा जो भांग आहे याचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्यांना नशाचा इफेक्ट जास्त येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा लोकांनी तर मुळीच याचं सेवन करू नये. ते भांग गेली की तिचा इफेक्ट साधारण 8-10 तास ते 12 ते 15 तास, 24 तासापर्यंत राहू शकतो. क्वांटिटीवर अवलंबून आहे, पेशंटच्या एकंदरीत डाएट आणि शरीर मानावर अवलंबून आहे. पण डॉक्टरकडे जाऊन काही प्रमाणात त्याचे इलाज होऊ शकतात. पण लगेच त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी असं कुठलंही औषध नाही, की जे आपण आत्ता त्याला औषध दिलं आणि पुढच्या 2 तासामध्ये त्याची इफेक्ट उतरला. पण एक मात्र नक्की, की डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याचे होणारे साईड इफेक्ट आपण थांबवू शकतो.